एकीकडे अंबरनाथमध्ये मद्यधुंद ट्रेलर चालकानं सुमारे 50 गाड्यांना धडक दिलेली आहे। पोलिसांनी मग पाठलाग करून या ट्रेलर चालकाला पकडलेला आहे। अपघातात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, पण गाड्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालं। वर्धाव ट्रेलर रॉंग साईडनं आला आणि गाड्यांना धडक देत पुढे जात होता। ट्रेलरच्या धडकेत जवळजवळ 50 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। बाजूला तर वर्धाव ट्रेलरनं गाड्यांना धडक दिलेली आहे। 50 गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आणि यावेळेस हा जो ट्रेलर आहे त्या ट्रेलर चालकावर स्थानिकांनी दगडफेक देखील केली। त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। सुदैव म्हणावं लागेल की या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही, परंतु वर्धाव वेगात हा ट्रेलर चालक अशा पद्धतीनं गाडी का चालवत होता त्याचा तपास होणं देखील गरजेचं आहे। 50 गाड्यांचं, रिक्षांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। तो यो टेलरवाला रॉंग साईड टाकला होता, यांनी रॉंग साईड टाकला। एक टू व्हीलरवाला विचारतो, बरं इकडून का आलीस तू, सिंगल रोड आहे, तू इकडून नाही यायचा। त्यांनी रॉड काढला, त्याच्या नाकावरती मारला, त्याचा रक्त निघला, तो टू व्हीलरवाला पळून गेला घाबरून। मग आम्ही बोललो, विचारलं काय रे काय करूस, तर डायरेक्ट पोलीसवाल्याची गाडी त्यांनी ठोकली चौकीजवळ। पोलीसवाल्याच्या गाडीवर गाडी घातली, माझ्या अंगावरती घातली, आणखीन 3-4 रिक्षा ठोकल्यात। पुढं गेलो वैभवच्या इथं, पुढं त्या टर्नला तिथपर्यंत गाड्या ठोकीत रॉंग साईडने चढवत गेला आणि तिथं विचारतोय तर तो अंगावर चढवी गाडी। फळावाल्यांच्या इथं एक रिक्षा ठोकली यांनी, फळावाल्यांच्या इथं रिक्षाच्या अंगावर घातली। तिथं मी उभा होतो, तिथं माझ्या अंगावर घातली। माझे व्हिडिओ आहेत, कोणाकडे असतील बघा, भेटतील तुम्हाला। आणि नंतर तो पळाला, पुढं गेला, ग्रीन सिटीच्या इथून सिग्नलवरनं CNG पंपाच्या इथून टर्न मारून आतमध्ये आला।